केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। 2 वर्षांपूर्वी नागपुरात आणि संविधान चौकात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे आश्वासन दिले होते। मात्र आता मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत। त्यामुळे सरकारने प्रथम आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी असे स्पष्ट मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे। लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत। मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी दिवसेंदिवस सरकारवर दबाव वाढत चाललेला आहे। याच पार्श्वभूमीवर शनिवारी नागपुरात जरांगेंच्या दबावाला सरकारने बळी पडू नये म्हणून दबाव निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे। सावनेरचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी त्यांच्या समर्थकांसह संविधान चौकात उपोषण मंडपाला भेट दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार परिणीय फुके हे सुद्धा उपोषणाला मंडपाला भेट देणार आहेत। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधव मुंबईत येऊन धडकेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे म्हणालेत की 2 वर्षांपूर्वी या संविधान चौकात तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या उपोषण मंडपाला भेट देऊन ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नाही असे आश्वासन दिले होते। त्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेतले होते। आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे। जरांगे यांनी आरक्षणासाठी मुंबईत उपोषण सुरू केले आहे। त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे। आम्ही जेव्हा स्वतःला ओबीसी म्हणतो तेव्हा त्यात महाराष्ट्रातील 400हून अधिक जातींचा समावेश होतो। मुस्लिमांसह इतर धर्मीयांचाही यात समावेश आहे। देशाच्या एकूण लोकसंख्येत 60% असलेल्या ओबीसींना फक्त 27% आरक्षण मिळाले आहे। त्यातही कोणी डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही। वेळ पडली तर आम्हीही मुंबईत जाऊन आंदोलन करू असे बबनराव तायवाडे म्हणालेत। आमचे प्रतिनिधी जाहिद काझींसह अंकुश गायकवाड, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।